बंडखोरीच्या ग्रहणात अडकलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेकडून पुन्हा हिंदुत्वाचा अजेंडा हाती। अयोध्येतील दान चोरी विरोधात 5 जुलैला रामरक्षा आंदोलनाची हाक। रामरक्षाऐवजी आमदार रक्षा आंदोलन करा, भाजपचा खोचक टोला। मुंबईच्या साकेनाक्यातील मॅनहोल दुर्घटनेनंतर राजकारणाला ऊत। शिवसेनेच्या उपमहापौरांकडून आयुक्त भिडेंच्या राजीनाम्याची मागणी, तर शिंदेंविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेसह विरोधकही मैदानात। महाराष्ट्रात आजपासून पुढचे 4 दिवस मुसळधार पावसाचा रेड अलर्ट। मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, साताऱ्यात उद्या पावसाचा रेड अलर्ट, तर कल्याण डोंबिवलीतील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। राज्यभरातील धरणांच्या पाणी पातळीत अजूनही समाधानकारक वाढ नाही। उजनीची पाणी पातळी खालावल्यानं चिंता वाढली। पुण्यातील 4 धरणांमध्ये केवळ 13% पाणीसाठा शिल्लक। लोहगड हत्या प्रकरणी सिया आणि चेतनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर केतनची हत्या न करण्याचा वर्गमित्राचा सल्ला धुडकावल्याचं उघडकीस। सियाच्या दुसऱ्या मोबाईलमधून पुरावे मिळवण्याचे प्रयत्न सुरू। इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनींच्या अंत्यविधीला सुरुवात। सुरक्षेच्या कारणास्तव मुलगा मोजतबा खामेनी अनुपस्थित राहणार। भारताकडून अंत्यसंस्काराला कोण हजेरी लावणार याची चर्चा।